तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। तर आता संक्रांत याला ना फार कमी दिवस राहिलेले आहेत। खरं तर हा व्हिडिओ लवकर यायला हवा होता, पण असा काही माझा प्लॅन नव्हता व्हिडिओ बनवण्याचा आणि म्हटलं चला डेली आपलं रूटीन ब्लॉग तर आपण शेअर करतच असतो, त्यासोबत आणखीन वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा आपण ट्राय केल्या पाहिजे। त्यामुळे मग अचानक ठरला हा व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन माझा आणि मी लगेचच शूट करायला घेतला। रात्री ठरवलं आणि आता सकाळी शूट करायला सुद्धा घेतलेलं आहे। तर तुमच्यासोबत ना मी शेअर करणार आहे की संक्रांतीसाठी तुम्ही ना कोणकोणते वाण देऊ शकता। वाण म्हणून एक अशी वस्तू द्यावी जी ती खरोखर त्या व्यक्तीला उपयोगी पडेल, म्हणजे घरात असू दे किंवा तिच्या स्वतःसाठी असू दे, तर तिचा त्या गोष्टीचा ना यूज झाला पाहिजे। आपला बजेटसुद्धा कमी असतो आणि लो बजेटमध्ये कोणत्या छान गोष्टी आपल्याला देता येतील ह्याचे ऑप्शन्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल। जर आवडल्यास तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा, सपोर्ट देत राहा। लवकरच आपला चॅनल छान असं ग्रो सुद्धा करायचं आहे। तर चला मग आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अगदी 5 रुपयापासून तुम्ही ऑप्शन स्टार्ट करू शकता। म्हणजे तुम्हाला वाणामध्ये अगदी तुमचं जर बजेट 5 रुपये असेल तर तुम्ही काय देऊ शकता, यापासून 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये ते 100, 150 यापर्यंतचे सगळे ऑप्शन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। तर हळदी कुंकासाठी वाण देतात, त्याच्यामुळे हळदी कुंकू याचा जो करंड असतो तो सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवते की वाणामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे हळदी कुंकवाचे करंडे देऊ शकता। तर बघा, हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये ना तुम्ही आजकाल असे बाजारामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत हळदी कुंकवाच्या करंड्यांचे आणि अगदी ना तुम्ही जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर हे 12 ते 13 रुपयामध्ये सुद्धा मिळतात। तर गेल्या वर्षी मी ना हळदी कुंकवाच्या वाणामध्ये हे दिलं होतं आणि मी खूप जास्त क्वांटिटी घेतली होती, त्यामुळे मला हे 13 रुपयाला काहीतरी पडले होते। आणि जर तुम्ही सिंगल घ्यायला गेला तर तुम्हाला 20 रुपये सुद्धा सांगतात किंवा 15 रुपये सुद्धा सांगतात। पण जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर हे करंडे घ्यायला गेलात ना हळदी कुंकवाचे, तर तुम्हाला 12 ते 13 रुपयामध्ये हे मिळून जातात। तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे हळदी कुंकवाच्या वाणामध्ये देण्यासाठी। सगळ्यांच्याच घरी ना भीमसेन कापूर जाळला जातो आणि त्यासाठी ना प्रत्येकजण कापूरदानी वापरत असतं आणि इलेक्ट्रिक वरती चालणारी जी कापूरदानी असते ती थोडीशी कॉस्टली सुद्धा येते। तर त्याला एक छान ऑप्शन म्हणून ना अशा प्रकारे सॅरेमिकची तुम्ही कापूरदानी देऊ शकता। तर इथून तुम्हाला दिवा ठेवायचा आहे, वरती कापूर ठेवायचा आहे, पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा सुकं जरी चुरा करून ठेवलात तरी चालेल। आणि इथे दिवा लावल्यानंतर छान असा ना त्याचा अरोमा जो आहे पूर्ण तुमच्या रूममध्ये पसरत असतो आणि एक छान ऑप्शन आहे कापूरदानी। इलेक्ट्रिक कापूरदानीला एक सुंदर असं ऑप्शन आहे आणि अगदी तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला गेलात ना तर हे 50 रुपयाला मिळून जातं। आणि असं तुम्ही सिंगल पीस विचारलं तर ते 100 रुपये, 70 रुपये, 80 रुपये अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी प्राईस पाहायला मिळते। पण जर तुम्ही जास्त क्वांटिटीत घेतलं तर हे तुम्हाला 50 रुपयाला मिळतं। तर मी हे लास्ट इयरला आय थिंक मी कापूरदानी घेतलेली होती दिवाळीमध्ये, तर मला ही 50 रुपयाला मिळालेली आहे आणि मी त्यांच्याकडनं खूप सारं सामान घेतलं होतं, त्यामुळे ही 50 रुपयाला। त्याने मला सांगितलं जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर तुम्हाला ही 50 रुपयाला किंवा 60 रुपयाला मिळून जाईल। तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे। सगळ्यांना घर सजवायला फार आवडतं आणि सगळ्यांच्याच घरी ना फ्लॉवर पॉट वगैरे यूज केला जातो, तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही संक्रांतीच्या वाणामध्ये देऊ शकता। तर बघा, हे जे आहे ना फ्लॉवर पॉट हे थोडंसं मोठं आहे आणि एक थोडं छोटं आहे। तर असं सिंगल तुम्ही घ्यायला गेलात तर ह्याची प्राईस 100 रुपये सांगितली जाते किंवा 80 रुपये सांगितली जाते। पण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर हे 50 रुपयाला मिळतं। आणि हे तुम्हाला कुठे मिळेल, जिथे ना सॅरामिकची खूप साऱ्या वस्तू मिळतात, म्हणजे नर्सरीज वगैरे मध्ये सुद्धा असतात अशा गोष्टी अवेलेबल, किंवा एक स्पेशल असं दुकान असतं म्हणजे जिथे मातीची भांडी, सॅरामिकची भांडी वगैरे सगळं मिळतात, तर तिथे तुम्हाला हे मिळून जाईल। आणि जे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर 50 ते 60 रुपयात मिळेल। हे मी 50 रुपयाला घेतलेलं आहे आणि मी थोडी जास्त क्वांटिटी घेतली होती, त्यामुळे मला हे अगदी 50 रुपयामध्ये मिळालेलं आहे। त्यानंतर बऱ्याच जणींना ना घरामध्ये अशा सॅरामिकची छोट्या छोट्या बरण्या ज्या आहेत ते वापरायला फार आवडतात, तर मला सुद्धा आवडतात। यामध्ये आपण लोणचं किंवा चटण्या वगैरे स्टोअर करून ठेवतो, तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे। 50 रुपयाला मिळते ही एक बरणी छोटीशी आणि खरंच घरात उपयोगी पडणारी गोष्ट आहे। जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तर तुम्हाला अजून 40 रुपयाला सुद्धा मिळू शकते। तरी मी ही गेल्या वर्षी जत्रेमधून घेतली होती आणि मी जास्त क्वांटिटीमध्ये मोठ्या वगैरे बरण्या सुद्धा घेतल्या होत्या, त्यामुळे मला ह्या 40 रुपयाला मिळाल्या। तुम्ही सुद्धा हे जास्त क्वांटिटीमध्ये जर घेतलं तर तुम्हाला 40 ते 50 रुपयात मिळून जाईल। तर हे सुद्धा एक छान बेस्ट ऑप्शन आहे संक्रांतीच्या वाणासाठी। सगळ्याच जणींना सकाळी रांगोळी वगैरे काढत असतो किंवा सण असला कुठला तरी सुद्धा आपल्याला रांगोळी काढायला फार आवडते आणि सगळ्यांचं डेली रुटीन जे असते ते खूप बिझी असतं आणि अशा वेळेला ना खूप छान
बसून सुंदर अशी रांगोळी काढणं सगळ्यांना शक्य होतं. जरी आपल्या मनात असेल ना तरी आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नसतो. मग त्याला एक ऑप्शन म्हणून तुम्ही संक्रांतीच्या वाणामध्ये काय देऊ शकता, तर तुम्ही बघा ह्या अशा प्रकारचे रांगोळी काढणारे साचे मिळतात बाजारामध्ये, तर ते तुम्ही देऊ शकता. आणि खूप वेगवेगळ्या ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. बघा हे जे आहेत ना साचे, तर हे तुम्हाला अगदी 10 रुपयाला मिळून जातात. आणि तुम्ही बघू शकता हे एक एक दाखवते तुम्हाला. हे बघा हे अगदी 10 रुपयाला हे साचे मिळून जातात. बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे. आणि हे कासवाची छोटीशी डिझाईन आहे. जर तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची असेल किंवा श्री महालक्ष्मी प्रसन्न म्हणून, तर हे सुद्धा 10 रुपये, अगदी म्हणजे 10 रुपयात मिळणारी गोष्ट आहे. आणि संक्रांतीचं वाण म्हणून देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर असं ऑप्शन आहे जर तुमचं बजेट कमी असेल. त्यानंतर हे रांगोळीचा साचा आहे, हा जो 50 रुपयाला मिळतो. तर हे सुद्धा एक बेस्ट छान ऑप्शन आहे आणि खरंच उपयोगी पडणारी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा ज्याला तुम्ही हे वाण द्याल आणि ती व्यक्ती जेव्हा जेव्हा ही रांगोळी काढेल या साच्यांवरती, तर त्याला प्रत्येक वेळा तुमची आठवण नक्कीच येईल आणि त्याला वाटेल की खरंच खूप उपयोगाची. मला ना साच्यांमध्ये रांगोळी काढायची नसेल, असं वाटत असेल की तुम्हाला छान कलर फील करावे, तर त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे रांगोळीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि अगदी 50 रुपयाला, 40 रुपयाला, 30 रुपयाला सुद्धा मिळतात. जसं तुम्ही क्वांटिटी घ्याल त्याप्रमाणे. आणि खूप सुंदर ऑप्शन आहे. आणि डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये वेगवेगळे कलर तुम्ही भरू शकता जसे तुम्हाला हवेत तसे. आणि हे मटेरियल जे आहे ते MDFचं आहे, लवकर खराबही होणार नाही जर तुम्ही ह्याची व्यवस्थित काळजी घेतलीत तर. तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे संक्रांतीच्या वाणासाठी. त्यानंतर अशा प्रकारची मोठी रांगोळी सुद्धा मिळते. तर हे सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही घेतलं तर 70 रुपयाला मिळतं. आणि असं जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला ह्याची मात्र प्राईस जी आहे ती जास्त पडते. 150 किंवा 100 रुपये वगैरे, 120 असं सांगतं. तर मी हे 2 घेतले होते, त्यामुळे त्यांनी मला 70 रुपयाला दिले. तुम्ही जर जास्त ऑप्शन घेतले तर अजून तुम्हाला स्वस्त सुद्धा मिळू शकतात. तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे संक्रांतीच्या वाणासाठी. त्यानंतर आपण ना प्रत्येक सणाला घर आपलं सजवत असतो फुलांनी छान असं, जसं आपल्याला हवं तसं. तर त्यासाठी सुद्धा ना अशा प्रकारचं दिव्यांचं, याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण असे छान प्रकारे बाजूने दिवे, आतमध्ये ते तुम्ही पाणी ठेवू शकता, फुलं टाकू शकता आणि ते दिवे सुद्धा प्रज्वलित करू शकता. अशामुळे ना खूप सुंदर दिसतं. डेकोरेटिव्ह पीस आहे हा दिव्यांचा. दिव्या स्टँड स्टँड वगैरे म्हणू शकता याला तुम्ही. तर हे सुद्धा जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला 100 रुपयाला सुद्धा मिळतात. तर हे मी 120ला घेतलं होतं. तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला 100 रुपीजला सुद्धा मिळेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला लोकल मार्केटमध्येच मिळतील. जर ऑनलाईन बघितलं तर ह्याची प्राइस आणि कॉस्टिंग खूप जास्त आहे. तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये छोटी साईज सुद्धा येते जी 70 रुपये, 60 रुपयाला सुद्धा मिळते. तर ते सुद्धा तुम्ही नक्की एक संक्रांतीचं वाण म्हणून ऑप्शन म्हणून देऊ शकता. हे सुद्धा खूप सुंदर आहे. सजावटीसाठी आपण अशा प्रकारचे दिवे सुद्धा यूज करत असतो. तर हे सुद्धा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला 40 रुपयाला मिळतात. मी हे 40 रुपयाला घेतलेले आहेत. असं तुम्ही प्राइस बघितलं तर 50-60 रुपयाला मिळतं किंवा कधी काही काही ठिकाणी 100 रुपये सुद्धा सांगतात. पण जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला 40 रुपयाला सुद्धा मिळून जातं. तर हे एक सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे संक्रांतीच्या वाणासाठी. खूप सुंदर आहे, यूजही होईल. जरी ह्यातली आतली जी कॅन्डल आहे ती जरी संपली तरी दुसरी कॅन्डल तुम्ही रिप्लेस करून ही वर्षानुवर्ष यूज करू शकता. बरोबर. दुसरं एक म्हणजे प्रत्येकीला ना घरामध्ये घर सजवायला सगळ्यांनाच आवडतं आणि त्यासाठी लाइटिंग्स वगैरे सगळेजण यूज करतात. तर हे बघा हे एक सेलवर चालणारी छोटीशी अशी ना स्ट्रिंग लाईट आहे. याला आय थिंक स्ट्रिंग लाईटच म्हणतात काहीतरी याला. तर हे सुद्धा खूप सुंदर ऑप्शन आहे. जास्त क्वांटिटी घेतली तर 20 रुपयाला मिळतं आणि जर तुम्ही कमी घेतलं तर 50 रुपये, 40 रुपये सांगतं. मी दिवाळीमध्ये हे घेतलं होतं. आत्ताही अवेलेबल मिळतात तुम्हाला कुठल्याही म्हणजे तिकडे इलेक्ट्रिकच्या गोष्टी मिळतात ना, तर तिथे हे तुम्हाला मिळून जातील. प्रॉपर मार्केट किंवा भुलेश्वर मार्केट. तर खूप सुंदर असं एक ऑप्शन आहे. फक्त असं तुम्हाला दाखवते बघा. हे बघा हे असं फक्त एक जिथे छोटंसं बटन आहे ते ऑन केल्यानंतर ही लाईट चालू होते. फोटो डेकोरेट करण्यासाठी, म्हणजे तुमचे फोटोज जे असतील ते डेकोरेट करण्यासाठी किचनमध्ये किंवा मग अजून कुठल्याही गोष्टीला तुम्ही यूज करू शकता. आणि जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर स्वस्तही मिळतं आणि खूप सुंदर असं ऑप्शन आहे. काहीतरी वेगळं आहे, युनिक आहे. नक्की हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. 5 ते 10 रुपयामध्ये मिळणारे ऑप्शन बघा. अगदी 10 रुपयाला कंगवा मिळून जातो. त्यानंतर 10 रुपयाला रुमाल सुद्धा मिळतो डझनभर जर तुम्ही घेतला. आणि खूप सुंदर ऑप्शन आहे, यूज आहे. त्यानंतर अगदी 5 रुपयात मिळणारी गोष्ट म्हणजे बघा टिकल्यांची पाकिटं. तर हे सुद्धा तुम्ही एक देऊ शकता. काही पाकिटं 10 रुपयाला मिळतात, काही 5 रुपयाला सुद्धा मिळतात. तर हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे देण्यासाठी तुम्हाला. आणि जर तुमचं बजेट कमी असेल ना तर खूप सुंदर ऑप्शन आहे. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या
टिकल्यासुद्धा मिळतात आणि देणाऱ्याला सुद्धा छान वाटतं आणि ज्यांना आपण देतो ना त्यांना सुद्धा हे खरंच उपयोगी पडतं. तर आपल्या मंदिरामध्ये ना आपण अगरबत्त्या सगळेजण यूज करत असतो आणि अगरबत्त्यांचा बॉक्स जो आहे ना तो इथे तिथे ठेवल्यानंतर तो सांडला सुद्धा जातो आणि वेळेवर मिळत सुद्धा नाही. त्यामुळे अशा प्रकारचा ना तुम्ही अगरबत्तीचा डब्बा सुद्धा देऊ शकता. अगरबत्ती केस सुद्धा देऊ शकता. अगदी 20 रुपयाला मिळून जाते. यामध्ये अगरबत्त्या ठेवायच्या आतमध्ये, डब्बा बंद करायचा, जसं हवा आहे तसं तुम्ही कुठेही ठेवू शकता. दिसायलाही सुंदर दिसतं, कुठेही तुम्हाला असा पसारा दिसत नाही अगरबत्त्यांचा आणि पटकन सापडलं सुद्धा जातं. तर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर जर तुमचा बजेट बऱ्यापैकी असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज पीस सुद्धा देऊ शकता खणाचे, जे तुम्ही कोणत्याही साडीवरती जर ब्लाऊज त्याचं स्टिच केलं तर कोणत्याही साडीवरती यूज होईल आणि अगदी 60-70 रुपयामध्ये मिळून जातं हे ब्लाऊज. काही काही ठिकाणी 50 रुपयाला सुद्धा मिळतं. जर जास्त बजेटमध्ये घेतलं, जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तुम्ही तर हे तुम्हाला अगदी 50-60 रुपयाला सुद्धा मिळून जातं. तर खूप सुंदर एक ऑप्शन आहे आणि खरंच युजफुल आहे आणि सगळ्या साड्यांवरती सुद्धा मॅच होतो अशा प्रकारचं आणि फॅशन आहे, ट्रेंड आहे आजकाल अशा प्रकारचे ब्लाऊज यूज करतात. बघा अशा प्रकारचे ना केसांचे हेअर एक्सेसरी सुद्धा आहेत, ज्या अगदी 50 रुपयाला मिळून जातात आणि आपण सगळेच जण लग्नामध्ये काही कार्यक्रमाला तयार होतो आणि अशा वेळेला हे असे जे हेअर एक्सेसरीज आहेत ते यूज करत असतो. देणाऱ्याला सुद्धा खूप छान असं गिफ्ट वाटेल, म्हणजे संक्रांतीचं वाण, आणि ज्यांना आपण देणार ना ते जेव्हा सुद्धा तयार होतील तर तुमची नक्कीच आठवण काढतील. तर हे एक ऑप्शन सुद्धा देऊ शकता. तर हे थोडंसं कॉस्टली आहे, 80-90 रुपीजला मिळतं हे आणि हे अशा प्रकारचे जे क्लिप्स आहेत ना तर ते 50 रुपयाला मिळतात. बघा हे सुद्धा सुंदर एक ऑप्शन आहे. जर कोणाला तुम्ही दिलत ना जेव्हा सुद्धा ती व्यक्ती तयार होईल तर नक्कीच तुमची आठवण काढेल. त्यानंतर अशा प्रकारचे गजरे सुद्धा देऊ शकतात जे 50 रुपयाला अगदी मिळून जातात. अगदी तुम्हाला असं वाटतं की ओरिजिनल गजरा घातल्यासारखा लुक येतो बघा. जर तुम्ही एखादा मागे आंबाडा वगैरे छान घातला आणि त्याला अशा प्रकारचे गजरे लावले तर खूप सुंदर दिसतं आणि खूप छान ऑप्शन आहे. 50 रुपयाला आहे, खूप कमी किमतीमध्ये मिळून जाईल आणि जास्त क्वांटिटी घेतलं तर अजून सुद्धा कमी मिळू शकतं. म्हणजे जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचं ना बोरोलिनचं हे सुद्धा देऊ शकता, लिप बाम सुद्धा देऊ शकता आणि खूप सुंदर ऑप्शन आहे. 25 रुपयाला मिळून जातं आणि खूप सगळ्या स्किन म्हणजे स्किन प्रॉब्लेमवरती उपयोगी सुद्धा ठरतं. म्हणजे ड्राय स्किन जी होते, ड्राय लिप, हात ड्राय होतात, त्यानंतर एल्बो वगैरे त्याच्यासाठी मल्टिपल यूज आहे आणि बोरोलिन तर खूप जुनी कंपनी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याची यूज. तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे. तुम्ही अशा प्रकारचे शीट मास्क सुद्धा देऊ शकता. तर हे 100 रुपीजला मिळतात, पण जर तुम्ही डीमार्टमध्ये वगैरे घेतलेत तर ते 50 रुपयाला एक मिळून जातात, एकावर एक फ्री असतात. तर हे सुद्धा देऊ शकता. आजकाल सगळेच फेस शीट मास्क वापरतात, सिरमवाले, म्हणजे सिरम मास्क आहेत हे. तर आणि सगळ्यांना उपयोगी ठरणारी गोष्ट आहे. तर ज्याला सुद्धा द्याल त्याला खरंच उपयोगी ठरेल ही गोष्ट. तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे देण्यासाठी. त्यानंतर जर तुमचं बजेट थोडंसं जास्त असेल तर 100 रुपीजपर्यंत मिळून जातं. हे बघा, हे असा रुमाल आहे जो ताटावरती झाकतो आपण आणि फराळ वगैरे आपण दिवाळीत जेव्हा देतो किंवा कुठल्याही गोष्टीला जेव्हा आपण पूजा वगैरे कोणती करायला जातो देवळात तर अशा प्रकारे ताटावरती झाकू शकता किंवा स्टुलावरती ठेवू शकता. कुठेही म्हणजे सजावटीच्या कामाचं सुद्धा आहे आणि उपयोगी सुद्धा ठरणार आहे. तशा प्रकारचा 100 रुपीजला रुमाल मिळून जातो तुम्हाला. तर हा सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. ज्याला पण तुम्ही द्याल त्याला खरंच उपयोगी ठरेल. त्यानंतर हा टेबल क्लॉथ सुद्धा मिळतो, 100 ते 120 रुपीजला मिळून जातो. खूप मोठा आहे, बघू शकता तुम्ही. मी स्वतः हा 120ला आणलेला आहे 3-4 वर्षापूर्वी. तर हे सुद्धा एक छान ऑप्शन आहे वाण म्हणून. तर हे एक सुद्धा सुंदर ऑप्शन आहे. जेव्हा पण आपण प्रवासाला वगैरे जातो तर आपण इयरिंग्स वगैरे आपल्या किंवा छोट्या मोठ्या गोष्टी कॅरी करत असतो. तशा प्रकारचं ना तुम्ही केस सुद्धा देऊ शकता. मल्टिपल यूज आहे, ऑर्गनायझर आहे छोटंसं आणि 30 रुपयाला मिळून जातं. हे 30 ते 40 रुपयाला मिळून जातं. मी तर अगदी 20 रुपीजला घेतलेलं आहे कारण मी खूप सारे जास्त ऑर्गनायझर घेतले होते, त्यामुळे मला हे 20 रुपीजला मिळालं. तुम्ही घेतलं तर 30-40 रुपयाला मिळून जाईल आणि खरंच खूप उपयोगी आहे. जेव्हा सुद्धा तुम्ही फिरायला वगैरे जाता, बाहेर जाता ट्रिपला वगैरे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे इयरिंग्स तुम्हाला कॅरी करायचे असेल, म्हणजे एकत्र जर आपण इयरिंग्स सगळे एकत्र केले तर ते तुटण्याची किंवा पडण्याची किंवा हरवण्याची शक्यता असते. अशा प्रकारे जर तुम्ही ऑर्गनाईज करून घेतला तर तुम्हाला खरंच खूप उपयोगी ठरतं. तर हे सुद्धा तुम्ही एक संक्रांतीचं वाण म्हणून देण्यासाठी ऑप्शन नक्कीच यूज करू शकता आणि खरंच घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. अगदी 50 रुपीजला मिळून जातात आणि आजकाल बघा ट्रेंड आहे अशा प्रकारच्या झुमक्यांचा, तर हे सुद्धा देऊ शकता किंवा मीना वर्क केलेलं, ज्याला मीना वर्कच आय थिंक म्हणतात, तर मीना वर्क केलेले सुद्धा अशा प्रकारचे इयरिंग्स देऊ शकता. अगदी 50 रुपयाला मिळून जातात आणि सगळेजण यूज करतात सुद्धा हे. त्यानंतर अशा प्रकारचे जर तुम्हाला झुमके द्यायचे असेल ते सुद्धा तुम्हाला 100 रुपीजला मिळून जातात.
मी सुद्धा हे 100 रुपीजलाच घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे 150ला मिळतात. तर हे सुद्धा तुम्ही एक ऑप्शन म्हणून देऊ शकता. आजचा व्हिडिओ जो मी आहे तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला संक्रांतीच्या वाणासाठीचे ऑप्शन्स नक्की आवडले असेल. मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे तुम्हाला एक वेगळे युनिक ऑप्शन देण्यासाठी. बाकी आपण कॉमन ऑप्शन तर देतच असतो, पण हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. तुम्हाला ते नक्की आवडले असेल. जर आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्कीच तुम्ही सपोर्ट कराल अशी मी आशा करते. चला मग पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. बाय.